गडिंग्लजमधील भडगाव रोडवरील विकास कामादरम्यान पाण्याची मुख्य पाईपलाईन फुटल्यानं गडिंग्लजमध्ये संतापाची लाट उसळली आहे. नागरिकांना पाण्यासाठी वेठीस धरणाऱ्या ठेकेदाराविरोधात उपनगराध्यक्ष, बांधकाम सभापती आणि नगरसेवकांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर नगर परिषदेत तातडीची बैठक घेऊन प्रश्नावर तोडगा काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. गडिंग्लजमधील भडगाव रोडवर विकास कामं सुरू आहेत. हे काम करत असताना संबंधित ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे पाणी पुरवठ्याची पाईपलाईन फुटल्यानं नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागलाय. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या गडिंग्लज नगर परिषदेचे पदाधिकारी आणि नगरसेवकांनी थेट रस्त्यावर उतरून ठिय्या मारून निषेध केला. उपनगराध्यक्ष महेश सलवादे, बांधकाम सभापती रामगोंडा पाटील, नगरसेवक अमर मांगले, नागेश चौगुले, विठ्ठल भमाणगोड, उदय परीट, संतोष चिकोडे यांच्यासह नागरिकांनी ठेकेदाराविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पाणी पुरवठ्यासारख्या मूलभूत सुविधेकडे दुर्लक्ष करून काम केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. संबंधित ठेकेदारावर तात्काळ कारवाई करावी आणि झालेल्या नुकसानीची जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी नगरसेवकांनी केली. पाणी पुरवठा पूर्ववत करण्यासाठी तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन संबंधित कॉन्ट्रॅक्टर आणि नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीत प्रश्नावर तोडगा काढण्याबाबत चर्चा करण्यात आली. पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना तात्काळ राबवण्याचं आश्वासन देण्यात आलं. पाणी पुरवठ्याचा प्रश्न त्वरित मार्गी लागला नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आलाय.